हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये। तर कशा आहेत सगळेजण? आय होप सगळे मस्त मजेत असतात। तर आजचा पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आपला। तर तुम्ही बघू शकता ही माझी प्लास्टिकची चेअर आहे। आपल्या घरामध्ये खूप साऱ्या अशा चेअर असतात ज्या की अशा धुळखात पडलेल्या असतात आणि कालांतराने ते ब्लॅक व्हायला लागतात। तर ह्या चेअर काय करायचे आहेत, कसं साफ करायचं आहे घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू घेऊन, त्याच्यावर आजचा हा व्हिडिओ आहे। तर सगळ्यात आधी अशा खुल्या जागेमध्ये आणा, कारण ह्याला जागा भरपूर लागते आणि पाण्याचाही जास्त उपयोग होतो। तर आता करायचं काय आहे, मी असं एक टोपलं घेतलेलं आहे म्हणा, एक भांडं घेतलेलं आहे प्लास्टिकचं। तर आता हे फिनेल आहे, ब्ल्यू फिनेल आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही हार्पिक पण वापरू शकता। आणि आता ह्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर वापरायचं आहे, पण कोणतं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा, नाही तर जो निरमा पावडर मिळतो ते घ्या। हे खूप उपयुक्त आहे, लगेच 100% रिझल्ट मिळतात निरमा पावडरचे। तर निरमा पावडर टाकले की बघा कसा हळूहळू एकमेकांशी ते रिॲक्ट व्हायला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपल्याला असंच पाहिजे जेणेकरून आपली ही काळी झालेली चेअर अगदी चकचकीत दिसायला पाहिजे, नवीन आणल्यासारखी वाटायला पाहिजे। तर हे 5-10 मिनटं मी असं सोडलेलं आहे एकमेकांबरोबर रिॲक्ट व्हायला। आता नंतर करायचं काय आहे, तुमच्याकडे जो कोणताही शॅम्पू अवेलेबल असेल तो शॅम्पू घ्या। एक पुडी, एक पाऊच असा चालेल, थोड्याच प्रमाणात पाहिजे आपल्याला, कारण ऑलरेडी भरपूर काय घातलेलं आहे। आणि थोडंसं कोलगेट पाहिजे आहे सफेदी आणण्यासाठी। तर अशा प्रकारे हे रिॲक्ट होऊ द्यायचं आहे आणि पाणी वतून घ्यायचं आहे। आता हे पाणी घेतलंय बरं मी, थोडंसं कोमट घेतलेलं आहे। तर तुम्ही थंड पाण्याचाही उपयोग करू शकता, पण कोमट पाण्याने जरा लवकर निघेल। आणि हे असं एकमेकांमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, त्याचा फेस करायचा आहे। कपडे भिजवायला आपण पावडर टाकून बादलीमध्ये कसं फेस करतो, अगदी सेम तसंच करायचं आहे, कुठलंही इथं लॉजिक लावायचं नाही आहे। तर अशा प्रकारे आणि हँडग्लोचा उपयोग करा, तुम्हाला जर सहन होत नसेल तर। मला पण थोडंसं सहन नाही होत म्हणून मी हँडग्लोचा उपयोग केलेला आहे। पाणी घ्यायचं आहे आणि जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की चेअर खूप घाण झालेली आहे किंवा त्याचे प्लास्टिकचे असे छोटे छोटे पार्टिकल निघालेले आहेत, तर अशा ग्लोव्जमुळे, जे भांडे घासायचे ग्लोव्ज असतात ते वापरल्यामुळे त्याच्यावरची जी रफनेस असते ती निघून जाते। अशा प्रकारे बघा मी रफ करून घेते, तुम्हाला दिसत बी असेल किती काळं पाणी निघतंय खुर्चीचं। बरं, ह्या लिक्विडचा अजून एक खूप छान उपयोग आहे, तो पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा चेअर घासायला सुरुवात केलेली आहे, बघा काही मी जास्त मेहनत घेतलेली नाही आहे, लगेच ह्या लिक्विडनं चेअर क्लीन निघते। तर सगळीकडून तुम्ही असं क्लीन करून घ्या। हे लिक्विड आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो। तर बघा, पण ह्या लिक्विडचा खूप सुंदर उपयोग आहे घरातल्या सगळ्या प्लास्टिकचे जे आपले वापरण्यातल्या बादल्या किंवा टब वगैरे असतात, आपण ह्या लिक्विडनं क्लीन करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडनं क्लीन करून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी असं घासायचं आहे, चेअर एकदम 100% नवीन चकचकीत सुंदर दिसणार आहे चेअर। जुनी असलेली चेअर अगदी उठून दिसणार आहे। सगळीकडून असं मस्त लिक्विड टाकून चेअर छानपैकी अशी साफ करून घ्यायची आहे। आता चला चेअर साईडला ठेवूया आणि जे आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असतात हे प्लास्टिकचे टब आणि ह्या प्लास्टिकच्या बादल्या, ह्यांना पण हे लिक्विड लावायचं आहे। तुमच्याकडे ताराची घासणी असेल त्याच्याने पण तुम्ही क्लीन करू शकता, मी ह्या ग्लोव्जनंच क्लीन करते। बघा चिकट होतात, बोरचं पाणी असेल तर आणखीन जास्त प्रमाणामध्ये प्लास्टिकचे किंवा स्टीलचे भांडे चिकट व्हायला लागतात। तर आता उदाहरणार्थ हा बघा टब, सॉरी मग, हा पण सारखं पाण्यामध्ये असतो, तर बघा कसा चिकट झालेला आहे। 2 मिनटात ताराचे घासणी निघालेले आहेत। आता ही ह्याची आपली स्टीलची बादली, याला पण खूप सारे डाग पडलेले, मी ह्याच्यानेच याला मस्त घासून घेतलेलं आहे। आणि आता स्वच्छ करून घ्या, पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या टब, बादली, मग आणि उन्हाला वाळत ठेवा। हाय की नाही मग एक साधी सरळ सोपी पद्धत, ज्याच्याने की आपल्याला आपले जुने खुर्च्या टब वगैरे अतिशय क्लीन आणि चमकदार दिसतात। थोडंसं लॉजिक आणि मॅजिक वापरायचं आहे रोजच्या आयुष्यामध्ये, म्हणजे बघा आपलं आयुष्य पण किती सोपं होणार आणि आपल्याला जास्त मेहनत करायची पण नाही गरज पडणार। तर आवडलं असेल हे वाक्य माझं तर नक्की कमेंट करा, लाईक करा। आणि आता उन्हाळा आहे तर फटाफट वाळून निघतं हे, तर असं छानपैकी उन्हामध्ये वाळत ठेवायचं आहे। बघा मग किती चकचकीत झालेलं आहे, नवीन आणल्यासारखा। बादली पण मस्त आपली उजळून निघालेली आहे, बघा एकदम उजळलेली आहे। जे पाण्याचे बोरचे खारे डाग असतात ते जाण्यास ह्या लिक्विडचा खूप उपयोग होतो। स्टोअर करून ठेवा, माझं पण बरं शिल्लक राहिलं होतं।
तर अशा छोट्याशा ट्रिकनं मी घरातल्या वस्तू साफ करते. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी रोज चॅनलवर टाकत असते. तर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा. एवढं लिक्विड उरलेलं आहे, तुम्ही पण ट्राय करून पहा. नवीन व्हिडिओमध्ये भेटू.